कोल्हापूरच्या मातीतला हा 21 वर्षाचा तरुण गरीब आणि अनाथांची मदत करून स्वतःसाठी नाही तर समाजासाठी जगतोय। नमस्कार, मी ओमी, तुम्ही बघताय 36 दिवसांमध्ये महाराष्ट्रातले 36 उद्योजक। दिवस 8वा। कोल्हापूरच्या एका सर्वसामान्य कुटुंबातील हा आहे दानिश मनेर। कॉलेजचं शिक्षण घेत असताना त्याच्या मनात एक विचार आला की फक्त डिग्री घेऊन थांबायचं नाही तर समाजासाठी काहीतरी उभं करायचं। आणि 2018 साली त्याने सुरुवात केली डीएम फाउंडेशनची। कोणतीही मोठी टीम नाही ना आर्थिक पाठबळ, फक्त एकच ध्येय, गरीब आणि अनाथ मुलांचं शिक्षण, शाळेची फी भरणे, ब्लँकेट, छत्री वाटप, महिलांना स्वावलंबी बनवणे आणि गरजूंसाठी आधार बनणे। सुरुवात सोपी नव्हती, लोकांचा विश्वास नव्हता, खूप संघर्ष करावा लागला, पण दानिश थांबले नाहीत। हळूहळू समाज बदल पाहू लागला, मोठमोठे लोक सोबत बसू लागले, डिपार्टमेंटमध्ये ओळख निर्माण झाली, कोल्हापूरमधील नेत्यांनी प्रोत्साहन दिलं आणि आज डीएम फाउंडेशन महाराष्ट्रातील एक विश्वासार्ह सामाजिक संस्था बनली आहे। पुढे त्यांनी स्वावलंबनासाठी डीएम ॲक्वा, स्क्रॅप, डीएम रिअल इस्टेट असे व्यवसाय सुरू करून अनेक कामगारांना रोजगार दिला आणि यातील बहुतांश भाग आज ते डीएम फाउंडेशन साठीच वापरतात। मित्रांनो, कोल्हापूरच्या मातीतून उभा राहिलेला हा दानिश मनेर त्याच्या स्वप्नांमधून एक नवीन समाज उभा करतोय।